ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की जे आपल्या मुलीसाठी मात्र आता प्रार्थना करण्यासाठी जे आता इकडे आता रविराज बाहेर पडलेले आहेत, त्या रविराजांना मात्र आता जेव्हा नेटवरती किंवा आता सोशल मीडियावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेला मात्र आता पेटून उठलेल्या रविराजांनी म्हणजे एका नवऱ्याने अर्जुनने आपल्या बायकोसाठी जामीन तर हे केलाय, पण एक बाप आपल्या मुलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी साम दाम दंडभेद सगळ्याचा वापर करत मात्र आता कशा पद्धतीने खऱ्या गुन्हेगाराच्या पर्यंत पोहोचत मात्र आपल्या मुलीला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करणार आणि या सगळ्यामध्ये मात्र आता एका झटक्यात कशी मालिकेची समीकरणं बदलणार, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत. इकडे आता कोर्टाने निर्दोष मुक्तता जरी केली असली तरी सुद्धा मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता प्रियाला मात्र सायलीला पुन्हा जेलमध्ये आणि आता प्रिया सांगायला लागते, काहीही झालं तरीही मला आता इकडे पुन्हा हजर पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये हिला आता मी सोडणार नाहीये. आणि त्यावरती मात्र आता इकडे राकेश सांगायला लागतो, त्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्रित असणं हे जास्त गरजेचं आहे. आणि त्यावरती ती सांगायला लागते, हो आता आपल्या हातात काय आहे, अजूनही पॉक्सोची केस आता सुटलेली नाही आहे, म्हणजे काही झालं तरी सुद्धा पॉक्सो आता तिच्यावरती लागू झालेलाच आहे. आणि म्हणून म्हणून आपण काय करायचं, तर आता मानसी आणि त्या मुली कोणत्याही परिस्थितीमध्ये सापडायला नाही पाहिजेत. आणि त्यासाठी महिपत बाबाला सांग की आता त्यांना अशा कोणत्या तरी ठिकाणी पाठवायला की आता कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या आता इकडे आल्या नाही पाहिजेत. असं म्हटल्यावरती मात्र आता राकेश सांगायला लागतो, बरोबर आहे, काहीही झालं तरी सुद्धा त्या मुली सुटता कामा नये. जर का त्या मुली सापडल्या आणि त्या सुद्धा अल्पवयीन नाही आहेत आणि त्यातली तर आता तू सांगतेस की ती मुलगी मात्र आता सायलीला आधीपासून ओळखते, म्हणजे ती सायलीच्या बाजूने ठामपणे उभी राहत मात्र आता या सगळ्यामध्ये सायलीच्या बाजूने साक्ष देईल. आणि मग मग मात्र सायलीवरती नुसती पॉक्सो हटणार नाही, तर आता सायली पूर्णपणे निर्दोष सिद्ध होईल. त्यासाठी त्या मुली कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता सापडायला नको आहेत. आणि त्यासाठी लगेचच महिपतला कॉल केला जातो. महिपतला कॉल केल्यावरती मात्र आता महिपत लगेचच सांगायला लागतो की काही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मुली वाचल्या नाही पाहिजेत. राकेश, तुझ्या लक्षात येतंय का मी काय बोलतोय ते? लगेचच टोनीला कॉल लाव आणि टोनीला कॉल लावून या मुलींना बाहेर देशात पाठवण्याची व्यवस्था कर. बाहेर देशात एकदा का या मुली गेल्या ना की त्यानंतर मात्र आता त्या इकडे परत कधीच येणार नाहीत, म्हणजे सायली सुटणार नाही. यावरती मात्र आता राकेश सांगायला लागतो, ठीक आहे, मी टोनीला कॉल करतोय आणि त्या मुलींना बाहेर पाठवतोय. इकडे तोपर्यंत मात्र आता सचिनने टोनीला कॉल केलाय. तोपर्यंत राकेश आता प्रियाला सांगायला लागतो, हे बघ, मी महिपतला बोललोय, महिपतने त्या टोनीला कॉल केलाय, टोनी आता त्या मुलींना बाहेर देशात पाठवून देईल. एकदा का त्या मुली बाहेर देशामध्ये गेल्या ना की आता काही संबंध नाही आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या आता इकडे परत येणार नाही आहेत. आणि मग मग सायली आयुष्यभर जरी आता त्या मुलींना शोधत राहिली तरी सुद्धा त्या काही सापडणार नाहीत. प्रिया खुश झाली, कारण आता जरी सोनम सापडली असली, सोनम अल्पवयीन नाही आहे हे सिद्ध झालं असलं तरी मानसी आणि अजून 9 मुली या आता गायब आहेत. आणि यांच्या संदर्भातली पॉक्सो आता अजूनही हटलेली नसल्या कारणाने मात्र आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सायली आता नाही सुटली पाहिजे हे तिला समजलेलं आहे. आणि यासाठी तिने आता कोणताही प्रकार न करता सायलीला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी फक्त त्या मुलींना परदेशात पाठवण्याची व्यवस्था केली. राकेश आणि सगळेजण कामाला लागलेत. आणि त्यानंतर महिपत सांगतो, काय बोलला टोनी? यावरती तो सांगतोय, टोनीने सांगितलंय की त्या मुलींना आजच्या आज माझ्याकडे पाठवून दे. त्या मुलींना एकदा का माझ्याकडे पाठवून दिलंस ना की ताबडतोब त्या मुलींची रवानगी मात्र आता दुबईला करणार आहे. असं म्हटल्यावर ती महिपत सांगायला लागतो, ठीक आहे, लवकरात लवकर त्या मुलींची रवानगी आता दुबईला करा. म्हणजे म्हणजे कसं आहे ना, इथे आपण बिनधास्तपणे आपलं काम करू शकू. आणि हां, टोनीला सांग, फुकटमध्ये नाही त्या मुली मिळणार, प्रत्येक मुलीची 1 करोड किंमत, किमान, कारण आता आपले हात दगडाखाली अडकलेत, म्हणून किमान 1 करोड, नाहीतर नाहीतर आता मार्केटमध्ये 2-2 करोड किंमत आता आपण घेतली असती. पण ठीक आहे, आपले हात दगडाखाली अडकल्यामुळे अर्ध्या किमतीत त्याला आता देतोय. पण त्याला म्हणा आता 10च्या 10 करोड आमच्या ताब्यात दे आणि त्यानंतर मात्र आता घेऊन जा. यावरती राकेश म्हणतो, तेच तर टोनी नाटक करतोय. सचिन सांगायला लागतो, टोनी नाटक करतोय आणि तो आता म्हणतोय की या सगळ्यामध्ये 50-50 लाख आता देईन. यावरती महिपत म्हणतोय, म्हणजे
आपल्या मजबुरीचा तो फायदा उचलतोय यावरती तो म्हणतो नाही, अचानकपणे घेऊन जाण्यासाठी मात्र आता सगळ्या गोष्टी म्हणजे त्याला मॅनेज करायला लागणार आहेत आणि म्हणून तो हे सगळं बोलतोय. असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो ठीक आहे, तू त्याच्याशी माझं बोलणं घडवून दे. आता इकडे 50 नाही तरी 75-80 पर्यंत आता आपण काहीतरी गोष्टी त्याच्याशी करूया. असं म्हटल्यावरती मात्र आता तो टोनीला कॉल लावतो आणि सचिन सांगायला लागतो, सध्या जर का आपल्याला पैशाचा विचार करण्यापेक्षा सायलीला अडकवायचं असेल ना, तर 50 लाखाची सुद्धा डील काही कमी नाहीये. 5 करोड आत्ता घेऊ, मग पुढचं पुढे बघू की. महिपत म्हणतो ठीक आहे, तुला जे बरं वाटेल ते. इकडे तोपर्यंत मात्र आता श्वेताला फोन करून सगळ्यांनी सांगितले, की तिकडे काय घडतंय, कसं घडतंय सगळं आता कॉल करून आम्हाला कळव. श्वेता आता सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहे आणि आता काहीही झालं तरी खडा न खडा बातमी आता ती इकडे सगळ्यांची द्यायला बसली. तोपर्यंत मात्र आता सायली सांगायला लागते अर्जुनला, काहीही झालं तरी जर का या सगळ्यामध्ये आपल्याला पुढची स्टेप म्हणजे त्या मुलींना शोधायला पाहिजे. कुठे असतील, कशा असतील, जशी मला गौरी आहे ना, तशीच त्यासुद्धा मुली आहेत आणि त्यामुळे त्या मुलींचा शोध म्हणजे मला या सगळ्यामध्ये मी सुटण्यापेक्षा जास्त महत्त्वाची ती गोष्ट वाटते, की आपण आता त्या मुलींचा मात्र आता शोध घेऊन त्यांना इथपर्यंत आणलं पाहिजे. अर्जुन म्हणतो, "चिंता करू नको. प्रेग्नन्सीमध्ये जास्त विचार करणं आता तुला हानिकारक होऊ आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "तुला आता फक्त आणि फक्त सगळं दुसऱ्यांची काळजी असते. स्वतःची काळजी मात्र तू कधी करत नाहीस." यावरती ईश्वरी म्हणते, "नाही, त्या मुलींना मी आता माझ्या अगदी त्या मुलींच्या बालपणापासून आता पाहत आहे आणि असं असताना जर का मात्र या सगळ्यामध्ये त्यांच्या आता जीवाला काही धोका झाला, तर मात्र हे सगळं मी सहन करू शकणार नाहीये." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "तू चिंता करू नकोस. मी आहे ना, मी या सगळ्यामध्ये काही झालं तरीसुद्धा मात्र आता त्या मुलींना सुखरूप परत आणीन, तुला वचन देतोय. तुझी डिलिव्हरी होईपर्यंत मी आता त्या मुलींना आणणार म्हणजे आणणार." सायली म्हणते, "नाही, तुम्ही आता इतका वेळ घेऊ नका. काहीही झालं तरीसुद्धा त्या मुलींना लवकरात लवकर आणा." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "चिंता करू नकोस बायको, माझ्यावरती विश्वास आहे ना." यावरती ती सांगते, "तुमच्यावरतीच विश्वासाच्यामुळे मी आता इकडे जेलमध्ये इतका वेळ काढला. तुमच्यावरील विश्वासामुळे मी आता जेलमध्ये सुरक्षित आहे अशी मला भावना होती." असं म्हटल्यावरती तो म्हणतो, "मग हा सुद्धा विश्वास माझ्यावरती ठामपणे तू ठेवू शकतेस कोणत्याही परिस्थितीमध्ये. मात्र आता मी त्या मुलींना काही होऊ देणार नाहीये, हा माझा शब्द आहे." असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच टोनीचा कॉल आलाय. टोनीचा कॉल आल्यावरती राकेश त्याला सांगायला लागतोय, "हे बघ, म्हणजे तू 50 म्हणजे फारच कमी बोलतोयस. किमान आता 75 तरी हवेत ना. अरे, आमचा खर्च वगैरे वजा करून आम्हालाही या सगळ्यामध्ये म्हणजे मिळाले पाहिजेत काही." टोनी म्हणतो, "हे बघ, तू आता गडबडीत बोलतोयस म्हणून. तू जर का निवांतपणे त्या मुलींना पाठवायचं म्हटलास ना, तर मी एक काय दीड पण तुला देईल. पण ह्या गडबडीत पाठवण्यासाठी मला पण लॉस आहे ना." यावरती राकेश इकडे आता राकेश सांगायला लागतो, "जे काय आहे ते. अरे, घेऊन जाऊ दे त्यांना. अरे, फुकटात नेलं तरीसुद्धा जाऊ दे. सायलीला अडकवण्यासाठी ही डील उपयोगाची आहे." यावरती मग सचिन सांगायला लागतो, "ठीक आहे. तू आता जे काही बोलशील ते. तू या सगळ्यामध्ये जे सांगतोस ते आता ऐकायला आम्ही तयार आहोत. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये चूक व्हायला नको आहे. ही गोष्ट मात्र आता तू लक्षात घे." यावरती तो म्हणतो, "नाही, कोणतीही चूक होणार नाहीये. मी या सगळ्यामध्ये त्या मुलींना घेऊन बाहेर पडलोय." इकडे सायली सांगायला लागते, "काय करायचं? तुम्हाला कुणावरती संशय आहे? म्हणजे आता बघा ना, मला इकडे अडकवणाऱ्या ह्याच्यामध्ये मला आता डाऊट येतोय, की माझ्यावरती प्रत्येक बारीक माझ्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं जात होतं. कोण लक्ष माझ्यावरती इतकं बारीक ठेवेल? म्हणजे माझ्या आजूबाजूला असलेलं कुणीतरी." आणि त्यावरती मात्र आता अर्जुनला इकडे संशय आलेला आहे, तो म्हणजे श्वेतावरती. आणि तो म्हणतो, "हे बघ, म्हणजे आता इतके वर्ष आपल्या घरात आजूबाजूला असते." आणि त्यावरती सायली म्हणते, "पण आपल्या आजूबाजूच्या माणसांवरती तर आपण डाऊट घेऊ शकत नाही." अर्जुन आता सांगायला लागतो, "मग तुला कुणावरती डाऊट आहे?" त्यावरती सायली म्हणते, "खरं तर या सगळ्यामध्ये नवीन आलेली आहे ती म्हणजे श्वेता." पण श्वेता यावरती अर्जुन म्हणतो, "हे बघ, आता कुणावरतीही विश्वास ठेवणं भाग म्हणजे आपल्याला परवडणारं नाहीये. काहीही झालं तरी आता तिच्यावरती सुद्धा इकडे लक्ष ठेवणं आपल्यासाठी भाग आहे." असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये मात्र आता श्वेतावरती सुद्धा डाऊट घेतल्यावरती इकडे आता मोठा म्हणजे धमाका होणार असतो. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता रविराजांना जे बाहेर आहेत त्यांना आता समजलेलं आणि त्याच वेळेला मात्र आता रविराजांना तिकडे समजलेलं आहे, की या सगळ्यामध्ये सायलीवरती पॉक्सो लागलाय. काय घडलंय, काय घडलंय? बाहेरूनच केसची सगळी तयारी केल्यावरती मात्र आता रवी अशी काही धमाकेदार एंट्री केली. त्यांनी ऑलरेडी अर्जुनला काही गोष्टी सांगून ठेवल्या होत्या आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये काही गोष्टी सांगितल्यामुळे मात्र आता अर्जुन तयारीत आहे आणि त्याच वेळेला रविराजांची धमाके
ठेकेदार एंट्री होताच अर्जुन मात्र आता इकडे आलेला आहे महिपतच्या अड्ड्यावरती आणि त्याच वेळेला त्या मुलींना टोनी आता घेऊन जाणार. त्याच वेळेला मात्र आता रविराजांनी धाड टाकत पोलिसांना त्या मुलींची भेट घडवून आणलेली आहे. मग त्या मुलींना पळवत असतानाच रविराज तिकडे येणार आणि त्याच वेळेला महिपतला मात्र आता चांगलंच अटक करायला लावणार. एका झटक्यात त्या मुलींना सोडवत आता रविराजांनी सांगितले, "काय वाटलं तुला? माझ्या मुलीच्या सोबत आता तू काहीही, कितीही करण्याचा प्रयत्न करशील आणि मी गप्प बसेन? अजिबात नाही. काहीही झालं तरी माझ्या मुलीच्या वाट्याला यायचं नाही." असं म्हणत रविराजांनी एका झटक्यात मात्र आता इकडे महिपतचं काम तमाम करत त्याला पोलिसांच्या हवाली